चला तर मैत्रिणींनो, आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे आहेत आपल्याकडे बांगडे. मी सगळे हे आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते आपण फ्राय करणार आहोत. बघा, मी त्याच्यासाठी मीठ, हळद आणि मिरची पावडर एवढंच मी घेऊन ह्याची चांगली पेस्ट करून घेतलेली आहे आणि ते आता आपण सगळ्या बांगड्यांना लावूया. बघा, मी बांगडे जेव्हा आपण कट करतो ना, जेव्हा फ्राय करायचे बांगडे असतात तेव्हा त्याला मधून असं कट द्यायला पाहिजे, म्हणजे त्याच्या आतमध्ये चांगला मसाला भरला जाईल. आणि ह्या मसाल्यामध्ये तुम्ही धने पावडरसुद्धा घालू शकता. बघा, हे सगळे मी आता लावून घेतलेले आहेत आणि हे अर्ध्या तासासाठी ठेवली होती. अर्ध्या तासानंतर हे छान ह्याला मसाला लागलेला आहे. इथं बघू शकता, मी बारीक रवा, बॉम्बे रवा घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे तांदळाचे पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामुळं काय होतात माहिती का, एकदम क्रिस्पी होतात. जेव्हा आम्ही बांगडे फ्राय करतो ना, बांगडे इतके क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात ना, त्याच्यासाठी हे घ्यायचं असते. नाहीतरी तुम्ही फक्त तांदळाचं पीठसुद्धा लावून रवा नसताना सुद्धा तुम्ही फ्राय करू शकता. सो मी दोन्ही इथं मिक्स करून घेतलेलं आहे. मी बघू शकता, इथं मी आता सगळ्या बांगड्यांना पावडरीमध्ये डीप करत आहे, एक एक करून. आणि आता सगळे हे बांगडे मी लावून घेतलेले आहेत. आता ह्यांना आपण सॅलो फ्राय करायचं आहे. सॅलो फ्राय करताना त्याच्या पहिलीच मी पॅन तापायला ठेवली होती गॅसवर. 2 चमचे तेल घातलं आणि सगळीकडे हे तेल आता आपण पसरून घेऊया तव्यावर. आणि हे आता जे आपण डीप केलेले बांगडे होते रव्यामध्ये आणि पावडरीमध्ये तांदळाच्या, तर ते आता आपण काय करूया, तव्यावर सोडूया. बघा, एक एक करून मी आता इथं बांगडा ठेवत आहे. आणि कधीही असं जेव्हा फ्राय करतो आपण ना, बांगडे असो किंवा आणि इतर कुठली गोष्ट, त्याच्यामध्ये स्पेस असायला पाहिजे. एकामेकावर टाकलं की ते चांगलं आतपर्यंत भाजत नाही. बघा, ते आता आपण परतून घेऊया. सगळे बांगडे एक बाजू भाजत आलेली आहे. आता दुसरी बाजू आपण परतून घेऊया. सो इथं बघू शकता, छानपैकी एक बाजू त्याची भाजलेली आहे. मग त्याच्यावर परत आपण तेल सोडून घेऊया. मी इथं जास्त तेल वापरत नाही आहे, कारण तेलाचं किंवा हे जे डीप फ्राय आपल्याला हेल्थला बरं नसते. सो बघा, इथं आता छान मी भाजून घेतलेलं आहे आणि मी छान आता ह्याचं डेकोरेशन केलेलं आहे. बघा, किती सुंदर दिसते, होय की नाही? तोंडाला पाणी सुटलं. आणि नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच ह्या तऱ्हेनं तुम्ही बांगडे फ्राय करून बघा. आणि हे सॅलडबरोबर सर्व करा. सगळ्यांना नक्कीच आवडतील. थँक्यू. आणि कमेंट करायला विसरू नका.